तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये मी कोमल तुमच्या खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा घरातली कामं जी आहेत तर ती बायकांची कधीच संपत नसतात. तर बाल्कनीमध्ये जी झाडांची काळजी आहे किंवा केअर आहे तर ती कशा पद्धतीने घेते किंवा कशा पद्धतीने मेंटेन किंवा ऑर्गनाईज करून ठेवली नाहीत या साऱ्या टिप्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला सांगणार आहे. तर बघा घरातली जी कामं आहे तुम्ही किती सारी उरका तर ती अजिबात उरकत नसतात. तर सुट्टीच्या दिवशी असं काहीचं जे प्लॅनिंग आहे तर ते ठरलेलं असतं. तर बघा हे जे दळण आहे तर ते नॉर्मली सारखं केलं जात नाही किंवा 2 किंवा 3 आठवड्यानंतर हे जे दळण आहे तर ते करत असते. तर बघा आज होता सुट्टीचा दिवस आणि कौस्तुभ हा शेजारीच होता. तर बाल्कनीत तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल. तर ह्या मुलांच्या गाड्या खेळायच्या आणि माझ्या मिस्टरांचं जिमचं सामान आणि भांडेकुंडे जे होते तर ते सगळं गॅलरीतच पडलेलं होतं, कारण आज होती मुलांना सुट्टी. आणि कौस्तुभ घरी असला की हा जो पसारा आहे तो सारखा चालूच राहतो. तर आधीमध्ये तो सुद्धा मला दळण करू लागत होता. तर यावेळेस माऊ जी आहे तर ती झोपलेली होती, कारण ती काहीच करू देत नाही आहे तो पसारा त्याच्यापेक्षा अजून पसारा करून ठेवते यासाठी. तर ह्या गोष्टीसाठी ना तो ठरलेला वेळ असतो, तर त्या वेळेमध्येच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या कराव्या लागतात किंवा ॲडजस्ट करते. तर तुमच्याकडे सुद्धा ह्या साऱ्या गोष्टी आहेत त्या अशाच घडतात की मग तुम्ही त्यासाठी आवर्जून वेळ काढून ठेवता. तर ते कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल यासाठी. तर बघा प्रत्येकाला जे कामं आहेत तर ते ठरलेले असतात. नॉर्मली हाऊसवाईफची जी कामं आहेत तर ती कधीच संपत नाही, कारण घरातलं खूप सारं काम आणि मुलं, परत त्यांचा अभ्यास, परत ह्या बारीक सारीक गोष्टी, भाजीला जाणं किंवा दळण वगैरे करणं, ह्या साऱ्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी मी टाईम ठरवून दिलेला असतो किंवा एखादा वार ठरवलेला असतो. तर त्याच दिवशी मी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करत असते. तर त्यामुळे मला माझ्यासाठी किंवा स्वतःसाठी जो वेळ आहे तर तो भेटत असतो. तर बघा आता दळण वगैरे करून झाल्यानंतर दुपारी वाजले होते अराऊंड 3 ते 4 वाजले होते. तर तेव्हा मी झाडांना पाणी देत असते, कारण सकाळी कौस्तुभचं आवरायचं असतं किंवा सुट्टी असल्यावरती घरात जो आहे तर तो नाश्ता, जेवण, स्वयंपाक, कपडे, भांडे यातच सगळा वेळ निघून जातो. आणि सुट्टीच्या दिवशी तर मला झाडांकडे जास्त लक्ष द्यायला भेटत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता की झाडाची किती छान प्रकारे ग्रोथ झालेली आहे आणि फुले पण किती छान आलेले आहेत. आणि तुळस वगैरे, मोगरा आणि हे आहे तर तो चिनी गुलाब. तर याला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा ही फुलं आज आली ना संध्याकाळी बंद होतात आणि उद्या परत फुलतात. तर अशा पद्धतीचा काहीतरी लावलेला आहे. आणि ही आहे गोखरण. तर ही ब्ल्यू कलरची आहे, म्हणजेच की निळ्या. तर याचे खूप सारे फायदे आहेत. तर तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता की याचे काय फायदे आहेत ते खूप. आणि माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एकदा याच्यावरती एक खास व्हिडिओ केलेला आहे, तर त्याची लिंक मी बायोमध्ये देते, ती आवर्जून बघा. तर इथे आहे कोरफड. तर हे कोरफड केसांसाठी सारखं लागत असतं. तर आपल्या बाल्कनीमध्ये हा जो वेल आहे तर याची नवीन ॲडिशन केलेली आहे मी. याचं फुल खूप छान प्रकारे दिसतं. तर ते उमललं होतं तेव्हा मी बघितलंच नव्हतं. ते कोमेजून गेल्यानंतर माझं त्याकडे लक्ष गेलं. तर त्याची पण छान अशी प्रकारे जी फूट आहे तर ती झालेली आहे. तर ह्या साईडची जी बाल्कनी आहे तर त्या वेलाने सगळे असे पॅक करून घेणार आहोत. तर थोड्या दिवसांनी त्याचंसुद्धा व्ह्यूज मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर तोपर्यंत हे सगळं काम झाल्यानंतर मला आलं होतं थोडंसं मशीनचं काम. तर बघा मशीनचा क्लास वगैरे काही झालेला नाही आहे, पण नॉर्मली आपण मोबाईलमध्ये बघून किंवा ऐकून वगैरे किंवा घरात जर मशीन असली तर माणूस चालवायला शिकतं. तर अशाच काही ज्या गोष्टी आहेत तर तसंच आधीमध्ये छोटं जे काम आहे तर ते येत असते किंवा करत असते. आणि मी एक मिशोवरून ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केला होता, म्हणजेच की ते ड्रेस मटेरियल होतं आणि त्याचा ड्रेस शिवायचा होता. तर ते ड्रेस शिवून झाल्यानंतर त्याचं उडलं होतं थोडंसं कापड. तर त्याचीसुद्धा मी एक छान अशी फ्रॉक शिवलेली आहे. तर तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला नक्की बघायला भेटेल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर इथे बघा माझ्याकडे एक ड्रेस होता, तर तो ड्रेस आला होता फिटिंगला. तर ही सगळी कामं झाल्यानंतर मी ते मशीनवर बसले होते ड्रेस फिटिंगसाठी. तर यावेळेससुद्धा माऊ झोपलेले असते. तर ही जी एक्स्ट्राची जी कामं आहेत किंवा माझे रील्स वगैरे, तर माझ्या इन्स्टा चॅनल तुम्ही बघितलं नसेल तर इन्स्टालासुद्धा नक्की फॉलो करा. त्यावरती खूप छान तुम्हाला रील्स वगैरे पाहायला भेटतील. तर त्याचंसुद्धा जे आहे तर ते मी आता इथे बायोमध्ये तुम्हाला टाकून देते, त्याची जी लिंक आहे ती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या माऊ झोपल्यावरती करत असते, की जेवढ्या 1.5 ते 2 तास जे असतात तर ते मला माझ्यासाठी भेटत असतात. तर अशा प्रकारे जो दिवस आहे तर तो मी मॅनेज करत असते. तर बघा मी तुम्हाला दाखवते आता ती फ्रॉक मी कशा पद्धतीने शिवलेली आहे आणि फ्रॉक कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर याच्यावरती बघा मी छोटासा जो शॉर्ट्स आहे तर तो लवकर पोस्ट करेन तिला घातल्यानंतर, की कशा पद्धतीने फ्रॉकचा जो लुक आहे तर तो येतो. सो चला भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब
करायला अजिबात ते विसरू नका की अशाच माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला पाहायला भेटतील यासाठी. सो फ्रॉकचा लुकसुद्धा कसा वाटतो आहे तर ते सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि फ्रॉक आणि ड्रेसचा जो व्हिडिओ आहे तर तो लवकरच मी पोस्ट करेन. सो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.